बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कान्हा देशात लोकप्रिय ठरलेल्या माता हिंगलाज न्यूज चॅनलचा 19वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। टोकरे कोळी महादेव कोळी समाजाच्या मागण्यांसाठी धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रा। भगवान महादेव जीवन जगण्याचं बळ देतात, पंडित प्रदीप मिश्रा। विरार शहराच्या पाणी प्रश्नांसंदर्भात तारीख निश्चित। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळ्यात शतकोटी अभिवादन। अंशकालीन स्त्री परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्हा परिषदेत आंदोलन। नंदुरबारात सगर उत्सवानिमित्त रेड्यांची झुंज। नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा। आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनास निवेदन। रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे पोलीस विभागाकडून सत्कार। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। कान्हा देशात लोकप्रिय ठरलेल्या माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेचा 19वा वर्धापन दिन 11 नोव्हेंबर 2023 रोजी धुळे शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला। या वर्धापन दिन कार्यक्रमात टार्झन फिल्म हिरो हेमंत बिर्जे यांची विशेष उपस्थिती लाभली होती। कान्हा देशात लोकप्रिय ठरलेल्या माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेने गरुड झेप घेतली आहे। सध्या रसिक प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेने सलग 18 वर्ष पूर्ण करून 19व्या अर्थात प्रौढावस्थेकडे वाटचाल केली आहे। सध्या तर माता हिंगलाज न्यूज चॅनल अर्थात माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळे हे संपूर्ण जगात एकमेव लाईव्ह न्यूज म्हणून ओळखले जात आहे। त्यासाठी स्वतंत्र ॲप प्ले स्टोअरमधून MSTV न्यूज म्हणून डाउनलोड करून लाईव्ह चॅनलचा आपण आस्वाद घेऊ शकतात। माता हिंगलाज वृत्तवाहिनीवर रोजच्या घडामोडींच्या बातम्या, विविध क्षेत्रातील नामवंत पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा आदी विषयांवर लेखाजोखा प्रसारित केला जातोय। त्यामुळे माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे कव्हरेज आता धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मालेगाव, वैजापूर, येवला, मनमाड, साक्री, पिंपळनेर, संतापूर, नामपूर, बऱ्हाणपूर, विशेष बाब म्हणजे मोठ्या शहरांमध्ये देखील वाढले आहे। माता हिंगलाज वृत्तवाहिनीच्या कार्याची गरुड झेप लक्षात घेत दिनांक 11 नोव्हेंबर रोजीच्या 19व्या वर्धापन दिनास सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रातील नामवंत पदाधिकाऱ्यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या। विशेष बाब म्हणजे आलेल्या मान्यवरांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनीच्या कार्याविषयी आपले मनोगतही व्यक्त केले। या कार्यक्रमाला माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेचे संचालक व संस्थापक राजू भाऊसार फेटेवाले, संपादक विजय अग्रवाल, कार्यकारी संपादक रईस शेख यांसह वृत्तलेखनिक कमलेश चव्हाण, क्रिएटिव्ह हेड शुभम अग्रवाल, प्रतिनिधी हंसराज वाघ, वृत्तनिवेदक वाल्मिक सोनार, वृत्तनिवेदिका पूनम बेडसे, प्रतिनिधी नितीन इंगळे, प्रतिनिधी दीपक मोरे, प्रतिनिधी मनोज अमृतसागर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले। टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक 17 नोव्हेंबर पासून धुळे ते मुंबईपर्यंत जाणाऱ्या संघर्ष पदयात्रेला शहरातील एकविरादेवी मंदिरात महाआरती करून प्रारंभ करण्यात आला। शिवसेनेचे शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या संघर्ष पदयात्रेत पावभा बागुल, विजय शिंदे, हेमंत सूर्यवंशी, पवन सोनवणे, योगेश बाविस्कर, कविता कोळी, वासुदेव चित्ते, तुषार शिंदे, भास्कर कुवर, प्रकाश कोळी, बबलू कोळी, अर्जुन शिरसाट, राजू कोळी, किरण सोनवणे, अशोक बाविस्कर, जीवन तायडे, अण्णा कोळी, दिगंबर सोनवणे आदी सहभागी झाले होते।
धोत्रे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्या वतीने आम्ही धुळे ते मुंबई ही संघर्ष पदयात्रा 12 दिवसाची म्हणजे 11 मुक्काम आणि 12व्या दिवशी म्हणजे 28 तारखेला आम्ही मुंबईला मंत्रालयाला पोहोचणार आहोत। आम्ही जे आमचे पुरावे आहेत आमच्या बाजूने ती म्हणजे जिल्हा गॅजेट, इम्पेरियल डाटा, जनगणना अहवाल, मानव शास्त्रज्ञाचे ग्रंथ हे आणि सुप्रीम कोर्टाचे फुल बेंचचे निकाल असे सगळे आम्ही सोबत घेऊन जातोय। आणि आम्ही आरक्षण मागत नाहीये, जे दिलेलं आरक्षण आहे ते एका भावाला मिळतं तर दुसऱ्या भावाला मिळत नाही। यासाठी आमचा हा संघर्ष गेल्या 30-40 वर्षापासून चालू आहे। परंतु आम्ही 2009 नंतरचे काही प्रमाणामध्ये आम्हाला न्याय मिळाला, पण अजून 90% प्रश्न आमचा सुटलेला नाहीये आणि तो 100% प्रश्न सुटावा। इतर आदिवासींप्रमाणे सोप्या पद्धतीने आम्हाला अनुसूचित जमातीचा दाखला मिळावा यासाठी आमची ही संघर्ष पदयात्रा आहे। सरकार आपल्या दारी असा जो कार्यक्रम आहे, पण आम्ही पुरावे घेऊन सरकारच्या दारी जातोय आणि आज शेकडो लोक सहभाग होतील, हळूहळू हजारो होतील, हळूहळू शेवटी लाखोच्या संख्येने मुंबईपर्यंत जाताना लोक या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवतील। श्री शिवमहापुराण कथा ऐकल्याने जीवनात कल्याण होत असून महादेवाची नित्यनियमाने सेवा केल्यास महादेव जीवन जगण्याचे बळ देतात, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी धुळ्यात केले। दिनांक 15 नोव्हेंबर 2023 पासून धुळ्यातील सुरत बायपास रोडवरील मोकळ्या मैदानात शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय। पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून प्रकट होणाऱ्या शिव महापुराण कथेला ऐकण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात कथास्थळी गर्दी करीत आहे। 80 एकर जागेत हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यमचा मंत्र घुमत असल्याने वातावरण शिवमय झाल्याचं दिसून येत आहे। अतिशय भक्तिमय वातावरणात श्री शिव महापुराण कथा सुरू झाली आहे। शिव महापुराण कथा 19 नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे। दुपारी 1 वाजता सुरू झालेली कथा 4 वाजता समाप्त होत असते। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या विराट संकल्पनेतून युवा नेते आविष्कार भुसे, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, अनुप अग्रवाल, बाळासाहेब भदाणे व चेतन मंडोरे यांच्यासह शिवमहापुराण कथा समितीच्या सुयोग्य नियोजनातून शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली आहे। कथा ऐकणाऱ्या भाविकांसाठी भोजन, पाणी, चहा व शौचालयासह आदी सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी पुरवण्यात आल्या आहेत, त्यामुळे भाविक समाधानी आहेत। मुंबईच्या विरार शहराचा पाण्याचा प्रश्न पेटताना अनेकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलाय। आता या पाण्याच्या प्रश्नावर तारीख निश्चित झाल्याने विरारकरांनी आपला आंदोलनाचा पवित्रा मागे घेतलाय। अग्निसेनेच्या आंदोलनामुळे तारीख निश्चित झाल्याचं सांगण्यात आलं। मागील काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिलेला आहे। वसई विरारच्या लोकांना पाणी मिळावं यासाठी बरेच पक्ष संघटनांनी मोर्चे काढले। मनसे, शिवसेना, सामाजिक संघटना पाण्यासाठी रस्त्यावर उतरले होते। खुद्द पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित, मनसेचे नेते अविनाश जाधव, शर्मिला ठाकरे हे सुद्धा पाण्यासाठी महानगरपालिकेवर त्यांनी मोर्चा नेला होता। मागील 6 दिवसापासून अग्निसेनेच्या महिलांनी उपोषण सुरू केलं होतं। आज मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने उद्घाटनाची वेळ न बघता पाणी सोडण्यात येईल असं अग्निसेनेचे उपाध्यक्ष कैलास काका पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी फोनवर बोलून चर्चा करून उपोषण मागे घेतलं। आठवड्याच्या आत पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले। खासदार राजेंद्र गावित आणि विजय पाटील यांनी उपोषणकर्त्या महिलांना शरबत देऊन त्या महिलांनी उपोषण मागे घेतलं। योगेश साबळे, विरार प्रतिनिधी। आणि म्हणून महानगरपालिकेला मिळणारं पाणी आणि त्याला मिळणारं दुसरं जे बाकी ग्रामीण भागासाठी असणारं ते पाणी जे आहे, अशा प्रकारे याचं योग्य प्रकारे त्या ठिकाणी नियोजन झालं पाहिजे। पाणी येईल, परंतु त्या ठिकाणी त्याचं या ठिकाणी बनसोडे साहेब आणि पाचंगे साहेब आपण त्याचं योग्य प्रकारे नियोजन केलं पाहिजे की सगळ्यांना समान वाटप अशा प्रकारचे त्या पाण्याचं त्या ठिकाणी नियोजन केलं। त्याच्यासाठी परत असं उपोषण बसायला वेळ येऊ देऊ नका। तर काय होतं, बनसोडे साहेब, पाचंगे साहेब मगाशी कैलास पाटीलने सांगितल्याप्रमाणे आपण एक कमिटी ऑर्गनाईज करा पाण्याचं डिस्ट्रीब्युशनसाठी, सर्वपक्षी कमिटी ऑर्गनाईज करा। कोणाच्या एकाच्या हातात पाणी देऊ नका। सर्वपक्षीमध्ये एक 10 ते 12 जणांचं सर्वपक्षी करा आणि त्याच्यामध्ये 12 जणांनी त्यांची
ठीक आहे, आपण चर्चा करू. बरं का, लास्ट हे थोडंसं पॉईंट आउट करून द्या की पाणी नाही तर एकच जण नेतो इकडे आणि तो 300 रुपये फूट घेतो, त्याशिवाय पाणी सोडत नाही. ते बंद झालं पाहिजे बस. या ठिकाणी त्याच्या कमिटीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांची जेव्हा उद्घाटनाला येते त्यावेळेस तो आपण विषय घेऊ. परंतु आता प्रश्न जो आहे तो आपला या ठिकाणी उपोषणाच्या संदर्भातला. तर मला असं वाटतं की या ठिकाणी आपण शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त आज शहरासह परिसरात त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. धुळे शहरातील शिवसेना संपर्क कार्यालय आवारातही त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी त्यांच्या नावाचा जयघोषही करण्यात आला. 17 नोव्हेंबर आजच्या दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाला पोरके करून कायमचे निघून गेले. त्यांच्या जाण्याच्या घटनेमुळे शिवसेना कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेत मोठी पोकळी निर्माण झाली. 23 जानेवारी 1926 रोजी जन्मलेल्या बाळासाहेबांनी समाजकार्याचं बाळकडू आपल्या वडिलांकडून म्हणजेच प्रबोधनकार ठाकरेंकडून लहान वयातच त्यांना मिळालं होतं. त्यातूनच त्यांनी समाजात समाजकार्याची पेरणी करून आपली आगळीवेगळी ओळख छाप प्रस्थापित केली आणि राजकीय क्षेत्रातही आपला मोठा डोंगर उभा केला. त्यातूनच सर्वसामान्यांना न्याय देण्याची धुरा त्यांनी सांभाळली. त्यांच्या या कार्याची पावती लक्षात घेता सर्वसामान्यांमध्ये असल्याने आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना शतकोटी अभिवादन करण्यात आलं. धुळे शहरातही शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांतर्फे त्यांची पुण्यतिथी साजरी करून त्यांना शतकोटी अभिवादन करण्यात आलं. धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामधील अंशकालीन स्त्री परिचालिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटना संलग्न आयटक जिल्हा धुळेतर्फे धुळे जिल्हा परिषद आवारात आंदोलन छेडण्यात आलं. अंशकालीन स्त्री परिचालिकांना दरमहा मिळणाऱ्या वेतनात वाढ होऊन थकीत वेतन मिळावं. अंशकालीन स्त्री परिचालिकांना 2 साड्या व गणवेश द्यावेत. जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरावीत. दहिवेल उपकेंद्रातील 2 परिचालकांनी राजीनामा दिलाय. त्यांच्या जागेवर त्यांच्या सुनांना सामावून घेण्यात यावं. आदी प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. यासाठी धुळे जिल्हा परिषद आवारात आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. आतापर्यंत 3000 रुपये वेतन आहेत. आयटक लाल आयटकच्या झेंड्याखाली लढा झाला. त्या लढ्यामध्ये त्यांना 3000 रुपये वेतन मिळालं आणि फरक मिळाला होता. नुकतेच या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अंशकालीन कर्मचाऱ्यांना मंत्रिमंडळ आरोग्यमंत्री यांना 7/11 आम्ही भेटलो शिष्टमंडळामार्फत. त्यांनी 6000 रुपये वेतन बक्षीस कमिटीच्या आयोगाप्रमाणे 6000 रुपये वेतन मंजूर करण्याची घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे गणवेश भाऊबीज 2000 रुपये द्यावी आणि यांना कायम करावं, पूर्णवेळ करावं अशा प्रकारच्या ज्या मागण्या होत्या काही त्यांनी सकारात्मक आम्ही तुमचा निर्णय मान्य करतो आणि त्वरितच आम्ही तुम्हाला गोड बातमी देतो अशा प्रकारचा आरोग्यमंत्री यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ताबडतोब आणि पुढे हे तूर्त आम्ही तेव्हा यांनी 10,000 रुपयाची शिफारस केलेली आहे. परंतु त्याच्याबद्दल सरकारजवळ पैसे किंवा अडचणी असल्यामुळे त्यांनी ते तूर्त मान्य केलं नाही. परंतु यापुढे यांना किमान वेतन 18,000 रुपये मिळाले पाहिजे. यांना बाकीच्या सगळ्या सोयी सवलती मिळाव्या याप्रमाणे यापुढे पेन्शन यांना लागू धरावी. यांचे वय होऊन गेलेले आहे आणि ह्या रिटायरमेंट आल्यानंतर यांना काही मिळणार नाही. त्या दृष्टीने यांना काहीतरी रिटायरमेंटच्या वेळेला विमा काहीतरी मिळावा 70,000 रुपये तरच यांचा प्रश्न सुटेल. तरी याबाबत सरकारने याचे विचार करून त्वरित कारवाई करावी आणि यांना न्याय मिळवून द्यावा अशा प्रमाणे कॉम्रेड देवीदास गोंदाडे, इंदुमती केवट आणि राज्य उपाध्यक्ष म्हणून मी आपल्याला सरकारला आवाहन करीत आहे. नंदुरबार येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे बली प्रतिपदा व पाडव्यानिमित्त रेड्यांच्या मिरवणुकीसह सगर उत्सव साजरा करण्यात आला. तसेच विजयी अशा पशु मालकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नंदुरबार शहरासह उत्तर महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत गवळी समाजातील दैवत रेड्यांची भव्य अशा मिरवणुकीने वातावरणात दिवाळीनिमित्त साधून आज पाडव्याच्या निमित्ताने सगर माध्यमातून मिरवणूक काढण्यात आली. ऐतिहासिक नंदनगरीत
यासह जळगाव, चोपडा, सोनीविहीर, नंदुरबार परिसरात मंगळवारी पाडव्याच्या निमित्ताने दुपारी वीर शैव लिंगायत गवळी समाजातर्फे बली प्रतिपदा व पाडव्यानिमित्त सगर उत्सवाची परंपरा कायम राखण्यात आली। यावेळी पशुमालकांसह युवकांमध्ये जल्लोष दिसून आला। ऐतिहासिक सगर उत्सवाबाबतची माहिती गवळी समाज संस्थेचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष समाजसेवक महादू हिरणवाळे यांनी दिली। प्रथा परंपरेनुसार महाभारत काळापासून भगवान श्रीकृष्णांनी सुरू केलेल्या सगर उत्सवाची परंपरा कायम असल्याचे दिसून आले। दीपावलीनिमित्त दरवर्षी पाडव्याला सगर उत्सव साजरा करण्यात येतो। यावेळी समाज बांधव नवीन कपडे परिधान करून आपल्या म्हशी व रेड्यांना सजवून ढोल आणि ताशांच्या गजरात वाजत गाजत सोनीविहीर परिसरात घेऊन आले। या ठिकाणी युवकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून सगर उत्सवात जल्लोष केला। यंदाही मानकरी व पंच मंडळींतर्फे पशुमालकांचे शिव शरणार्थ संबोधून स्वागत करण्यात आले। रेड्यांनी सलामी दिली तर म्हशी नतमस्तक झाल्या। यंदा पाडव्याला रेड्यांची झुंज अर्थात टक्कर होऊ शकली नाही। यामुळे गवळी समाज बांधवांसह इतर हौशी भाविकांचा हिरमोड झाला। सगर उत्सवाची सांगता करण्यात आली। यावेळी अनेक ठिकाणी रेड्यांच्या टक्करी होऊन विजयी अशा पशुमालकांना सन्मानचिन्ह देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरवण्यात आलं। सुनील गवळी, सहसंपादक, नंदुरबार। परंपरेनुसार वीर शैव लिंगायत गवळी समाजाचा सामूहिक कार्यक्रम हा परंपरेनुसार चालू आहे। त्याच्यात म्हशी रेडे यांची मिरवणूक काढण्यात येते। तो म्हशींचे आपल्या एक ठराविक ठिकाणी पूजा करण्यात येते। दर सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी सगर हा पारंपरिक पूजेचा कार्यक्रम पार पाडण्यात येतो। हा जवळजवळ आम्हाला आठवत नाही तेव्हापासूनचा कार्यक्रम चालू आहे आणि प्रथेप्रमाणे हा कार्यक्रम करण्यात येतो। गवळी समाजात रेड्याला दैवत मानलं जातं बुवा, आणि त्याच्या मी काय सांगू शकतो? गवळी समाजात रेडा वर्षातून एक वेळा त्याची पूजा करतात, तर दैवत म्हणून त्याला मान्यता समाजाने दिली आहे। नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटल, नीमा न्यू नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी पूजन तसेच राष्ट्रीय आयुर्वेद दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या शुभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अशोका समूहाचे चेअरमन अशोक कटारिया, अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर सुशील पारक, हृदयरोग तज्ज्ञ सुधीर शेतकर, सेंटर हेड डॉक्टर सौरभ नागर, मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर, नीमा न्यू नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर दीपक चौधरी, सचिव डॉक्टर प्रशांत वाणी, कोषाध्यक्ष डॉक्टर परीक्षित खाचने व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। नीमा न्यू नाशिकतर्फे यंदाचा मानाचा धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर अनिल जाधव यांना देण्यात आला। 150 पेक्षा जास्त सभासदांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। स्वादिष्ट अल्पोहारानंतर प्रत्येक सभासदास बहुमूल्य दिवाळी भेट अशोका मेडिकवर हॉस्पिटलतर्फे देण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर अजय पाटील व डॉक्टर अविनाश बाविस्कर व अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे विपणन अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। सुनील गवळी, सहसंपादक, नाशिक। ईपीएम 95 अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन योजना यामध्ये ₹9,000 व महागाई भत्ता व आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समिती धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हा प्रशासनामार्फत पंतप्रधानांना या संदर्भाचं निवेदन पाठवण्यात आलं। बरोबर आहे। EPS 95 म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन योजना ही केंद्र सरकारने 1995 साली विविध महामंडळे, त्याबरोबर गिरणी कामगार, ऊसतोड कामगार, औद्योगिक क्षेत्रातील कामगार या सर्व कामगारांना ही योजना लागू केली आहे। परंतु या योजनेतून मिळणारी पेन्शन ही न्यूनतम कमीत कमी 1000 रुपयाच्या आत आहे आणि जास्तीत जास्त 2500 रुपयापर्यंत आहे। तरी आमची मागणी आहे की आजच्या महागाईच्या याच्यामध्ये आणि धकाधकीच्या याच्यामध्ये वयोवृद्ध कामगारांना या पेन्शनमध्ये दैनंदिन अडीअडचणी, दैनंदिन गरजा भागवणंसुद्धा शक्य होत नाही। तरी आमची केंद्राकडे 1995 पासूनची मागणी आहे की या पेन्शनमध्ये वाढ करावी
कमीत कमी ₹9,000 त्याला महागाई भत्त्याची जोड द्यावी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ द्यावा अशी मागणी आहे. परंतु केंद्रातील सरकार या संघटित क्षेत्रातील कामगाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. या माध्यमातून सेवानिवृत्त कामगारांनी आंदोलने, मोर्चे, निवेदने, प्रत्यक्ष शिष्टमंडळ जाऊन पंतप्रधान साहेबांची भेट घेतली. परंतु सेवानिवृत्त कामगारांना अद्यापपर्यंत 1 नवा पैशाची सुद्धा वाढ केलेली नाही. परंतु 1995 नंतर केंद्र सरकारने कामगाराकडून कपात केली जाणारी वर्गणी ही 440, 550, 1250 अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने वाढ करून वर्गणी कपात केलेली आहे. परंतु सेवानिवृत्त या कामगारांना 1 नवा पैसा सुद्धा वाढ केलेली नाही. म्हणून आज आम्ही केंद्र सरकारचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून आम्ही आंदोलन करीत आहोत. आजचं निवेदन आम्ही माननीय पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत पाठवलेलं आहे. आमच्या निवेदनाचा विचार न झाल्यास आगामी काळामध्ये EPS 95 चे सेवानिवृत्त कर्मचारी तीव्र आंदोलन करतील असा इशारा मी देतो. रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा आणि धुळे देवपूर पोलिसांची तत्परता यामुळे हरवलेले दागिने महिलेला परत मिळाले. दागिने मिळताच महिलेने रिक्षा चालकासह पोलिसांचे आभार मानले. धुळे शहरातील श्री एकविरा देवीच्या दर्शनासह ओटी भरण्यासाठी चाळीसगाव येथील कीर्ती वामन सोनार ही महिला आली होती. तिच्याकडून चुकीने आपली बॅग रिक्षातच राहून गेली. त्यात दागिने होते. महिलेने देवपूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक सतीश घोटीकर यांनी तपासासह CCTVची मदत घेऊन रिक्षाचालक सचिन मोरे याला शोधून काढले आणि रिक्षा चालकानेही दागिन्यांची बॅग महिलेला सुपूर्द केली. त्यामुळे या प्रामाणिकपणामुळे रिक्षाचालकाचा सत्कार करण्यात आला आणि त्याचे महिलेने आभार मानले. नमस्कार, मी कीर्ती सोनार. माझी बॅग रिक्षेमध्ये राहून गेली होती. मी देवीच्या मंदिरात आलेली होती धुळ्याच्या रिक्षेमध्ये माझी बॅग राहून गेली होती. रिक्षावाल्या भाऊने माझी बॅग मला परत केली. पोलिसांच्या सहकार्याने माझी बॅग मला परत मिळाली. माझे त्याच्यात सोन्याचे दागिने होते 4 तोळ्याचे, ते मला परत मिळाले. धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कान्हा देशात लोकप्रिय ठरलेल्या माता हिंगलाज न्यूज चॅनलचा 19वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. टोकरे कोळी महादेव कोळी समाजाच्या मागण्यांसाठी धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रा. भगवान महादेव जीवन जगण्याचं बळ देतात, पंडित प्रदीप मिश्रा. विरार शहराच्या पाणी प्रश्नांसंदर्भात तारीख निश्चित. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळ्यात शतकोटी अभिवादन. अंशकालीन स्त्री परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्हा परिषदेत आंदोलन. नंदुरबारात सगर उत्सवानिमित्त रेड्यांची झुंज. नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा. आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनास निवेदन. रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे पोलीस विभागाकडून सत्कार. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.